मी एक अनाथाश्रमात राहत होते. कसं काहीच कळत नाही. एक बिझनेसमॅन माझ्यावर वेडा झाला आणि त्याने माझ्याशी लग्न केलं आणि मला आपल्या घरात घेऊन गेला. आत्ताच आमच्या लग्नाला फक्त 3 दिवस झाले होते की त्याला कामानिमित्त परदेशात जावं लागलं. त्याच्या जाण्यानंतर त्याच्या आईने मला घरातून हकलून दिले. एक महिला मला तिच्यासोबत अमेरिकेत घेऊन गेली. मी तिथे काम सुरू केलं. एक दिवस बॉसच्या खोलीत गेल्यावर माझं हृदय धडकणं विसरलं. बॉसने मला धरून भिंतीला लावलं आणि उत्कटतेने मला प्रेम करायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, कारण मी एक इटालियन नोकराणीच्या सोबत स्टोअररूममध्ये गेले होते. तिथून शॉपिंग करून परत जात असताना अचानक मला असं वाटलं की मी त्याला पाहिलं. मी एकदम घाबरून मागे वळून पाहिलं. माझ्या आसपास अज्ञात चेहऱ्यांची गर्दी होती, पण त्यात ओळखीचे चेहरे कुठेही नव्हते. मग असं का वाटलं की मी त्याला पाहिलं आहे? हृदयाच्या धडकण्यांनी आवाज केला, पण तो कुठेही दिसत नसल्यामुळे हृदयात दूरवर शांतता पसरली होती आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाणी येऊ लागलं. तो माझ्या आयुष्यातून गेला होता आणि पुरेसा वेळ उलटला होता, पण त्याची आठवण मला सोडत नव्हती. सिम्मीच्या सोबत मी टॅक्सीमध्ये बसले. सिम्मी वारंवार मागे वळून मला पाहत होती. मी तिची अस्वस्थता पाहिली. सिम्मी, तुला काय झालं आहे? वारंवार मागे का पाहत आहे? सर्व काही ठीक आहे का? मला वाटतंय कोणी आपला पाठलाग करत आहे. मॉलमधून ती गाडी आपल्या मागे आहे. अरे, हा तुझा भास असणार. आपला कोण पाठलाग करणार? तिच्या बोलण्याची बाजू मोडून मी खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहू लागले. आणि मग जेव्हा आम्ही आपल्या बंगल्यावर परत आलो तेव्हा सिमी अजूनही खूप गोंधळलेली होती. शॉपिंग दरम्यान एकदा मला देखील असं वाटलं की मी त्याची एक झलक पाहिली आहे, पण तो तर खूप दूर होता. तो इथे कसा येऊ शकतो? आणि मी त्यासाठी इतकी खासही नाही की तो मला शोधून इथे येईल. मी सर्व ठिकाणे मिटवली होती. अशा परिस्थितीत त्याच्यासाठी मला शोधणं कठीण होतं. सिमीच्या सोबत मी किचन सेट केलं आणि अजून साफसफाई करत होते. तेव्हा ताईसाहेबाने मला त्यांच्या खोलीत बोलावलं. जेव्हा मी ताईसाहेबांच्या खोलीत गेले तेव्हा त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या होत्या, पण विचारमग्न नजरेने भिंतीकडे पाहत होत्या. मी त्यांच्या समोर जाऊन नम्रपणे उभी राहिले. ताईसाहेबा, आपण मला का बोलावलं? माझ्या आवाजाने त्या चांगल्याच आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी सांगितलं, हो, तुझ्याशी मला बोलायचं आहे. या, बसा. मी लाजत त्यांच्यासमोर बसले. मला नोकर आणि मालकामधला फरक मिटवता आला नाही. कदाचित याचं कारण म्हणजे मी ज्या वातावरणात वाढले होते. मला आपल्या जातीमध्ये समेटण्याची सवय झाली होती. पण ताईसाहेबा खूप चांगल्या होत्या. त्यांनी कधीही असं वाटू दिलं नाही की मी त्यांची नोकराणी आहे. आता ताईसाहेबा मला जे सांगत होत्या ते ऐकून मला एकदम धक्का बसला. त्या म्हणाल्या, मिसेस गुप्ता तुला एक प्रस्ताव घेऊन आले आहेत आणि मी याबद्दल विचार केला आहे. त्यामुळे मी या नात्यासाठी हो म्हणायचं ठरवलं आहे. त्यांच्या बोलण्यावरून मी एकदम उचलून त्यांच्याकडे पाहिलं. पण ताईसाहेबा, असं कसं होऊ शकतं? मी या लग्नात कसं येऊ शकते? तुम्हाला माहीत आहे की मी आधीच विवाहित आहे. त्या व्यक्तीचं नाव माझ्या नावासोबत जोडलेलं आहे. होय, मी मानते की तो सध्या माझ्या आयुष्यात नाही, पण त्याला सोडून दुसऱ्या कोणासोबत मी आयुष्य जगू शकत नाही. ताईसाहेबाने माझं म्हणणं ऐकून मोठा श्वास घेतला. तुझ्या पतीसोबत किती काळ झाले संबंध नाहीत आणि कुणालाही हेच माहिती नाही की तो जिवंत आहे की मृत. तुझ्या सासूने तुला सांगितलं आहे की तुझा अनुराग मरण पावला आहे. तुझ्या सासूने तुला जे काही सांगितलं ते ऐकून तू अजूनही आशा करत आहे की तो व्यक्ती येईल आणि तुला घेऊन जाईल, पण तुला माहीत आहे की तू या जगात नाही. ताईसाहेबा यांच्या तोंडून अनुरागच्या मृत्यूचं ऐकून माझं हृदय तुटलं. जरी ताईसाहेबा यांचं बोलणं योग्य होतं, पण मी माझ्या हृदयाच्या हाताखाली लाचार होते. ताईसाहेबा, मी हे पाप कसं करू शकते? माझं हृदय सांगतंय की माझा पती जिवंत आहे आणि त्याच्या असतानाही मी दुसरे लग्न करू शकत नाही. माहिती नाही का, मनात एक खोटी आशा ठेवली होती की अनुराग नक्कीच परत येईल. त्या वेळेला ताईसाहेबाने आपल्या डोक्यावर हात मारला. तुझ्या सासूने तुला सांगितलं होतं की तो मेला आहे, म्हणून तिने तुला त्या घरातून हकलून काढलं. तुझ्या व्यक्तीमुळे त्या घरात होतीस, तो व्यक्ती या जगात नाही, त्यामुळे तुला त्या घरात राहण्याचं काहीही कारण नाही. पण ताईसाहेबा, तरीही मी तुमची काहीही गोष्ट ऐकू इच्छित नाही. मी त्यांना घरात बोलावलं आहे आणि लवकरच तुझे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुझ्या साहेबांना देखील यावर काही आक्षेप नाही. बघ, तू तरुण आहे. तुझे पुढे संपूर्ण आयुष्य बाकी आहे. तू एकटीने आयुष्य घालवू शकत नाही. माझं ऐक, रवीसोबत लग्न कर. तो तुला खूप आनंदित ठेवेल. ताईसाहेबा यांच्या बोलण्यावरून मी भारी मनाने तिथून निघाले. त्यानंतर मला कुठल्याही कामात मन लागलं नाही आणि मी सिमीशीही काहीच बोलले नाही. माझ्या चेहऱ्यावरच्या फिक्या रंगामुळे सिमीने माझ्या वागणुकीचं कारण विचारलं, पण माझ्याकडे शांत राहण्याशिवाय काहीच उत्तर नव्हतं. सिमीला कदाचित ताईसाहेबानेच सर्व माहिती दिली होती. ती देखील मला या गोष्टीवर राजी करण्याचा प्रयत्न करत होती की एकट्या स्त्रीला या जगात कोणीही नाही. तिला नेहमीच कोणातरी पुरुषाच्या आधाराची गरज असते. मग मी ताईसाहेबासमोर मजबूर झाले आणि त्यांनी मिसेस गुप्ता यांना आमच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. त्या दिवशी ताईसाहेबाने मला सांगितलं की चांगले कपडे घालून तयार हो. आज रवी प्रथमच तुला पाहायला येत आहे.
मला आशा आहे की त्याला तू आवडशील. मी यावर काहीच उत्तर दिलं नाही, फक्त शांतपणे मान हलवली. त्यांनी माझ्याजवळ येऊन सांगितलं, मी तुला कधीच माझी नोकराणी मानली नाही. मी तुला नेहमीच माझ्या बहिणीसमान मानलं, म्हणूनच मी तुला इथे आणलं. माझ्या मनात असा विचार होता की मी तुझी मोठी बहीण बनून तुला मदत करेन, त्यामुळे तुला कधीही काही कमी पडू द्यायचे नाही. त्यावेळी तुझी स्थिती अशी होती की तुला पाहूनच माझं हृदय तुटलं होतं. तुला पाहून मला माझ्या लहान बहिणीची आठवण आली, जी मला खूप प्रिय होती. मी तिला खूप प्रेम करत होते, पण एका अपघाताने तिला माझ्यापासून दूर नेले. तुला रडताना पाहून मला तिच्या जिव्हाळ्याची आठवण आली आणि मी स्वतःला वचन दिलं की मी नेहमी तुझे लक्ष ठेवेन. म्हणूनच मी तुझे आयुष्य आनंदी असावं असं इच्छिते. ताईसाहेबाने यावेळी विस्ताराने उत्तर दिलं. त्यांच्या प्रेमावर मला कोणतीही शंका नव्हती. मला मनात एकच गोष्ट खटकत होती की जर सासूने बोललेले खोटे असेल, तर जर अनुराग जिवंत असेल तर. पण एक आई आपल्या पुत्राच्या मृत्यूची बातमी का देईल? आपल्या पुत्रासाठी अशा शब्दांचा वापर करून एका आईचं हृदय नाही का हलणार? मी याच प्रश्नांमध्ये गुंतलेली होते. त्या दिवशी सकाळपासूनच ताईसाहेबाने सर्व नोकरांना सांगून घराची चांगली स्वच्छता केली होती आणि त्यांनी मला आज कुठलेही काम करण्यास नकार दिला. त्यांनी मला सांगितलं, तू खूप सुंदर आहेस. मला पूर्ण विश्वास आहे की रवी तुला पाहिल्यावर पसंत करेल. आणि मिसेस गुप्ताने मला सांगितलं आहे की जर रवीने तुला पसंत केले तर तो लग्न करण्यात वेळ उचलणार नाही. कदाचित 1 महिन्याने तुला लग्न करून सासरी जावं लागेल. हे सर्व इतकं अचानक होत होतं की मी गोंधळून गेले होते. मी माझ्या खोलीतच होते, तेव्हा सिमी माझ्या जवळ आली आणि सांगितलं की ताईसाहेबाने तुला आपल्या खोलीत बोलावले आहे. मी माझे ड्रेस बदलला आणि चेहऱ्यावर हलकं मेकअप केलं. माझ्या तयारीत मी समाधानी होते. जेव्हा मी ताईसाहेबांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी माझं बारकाईने परीक्षण केलं आणि मला सांगितलं, तू सिमीसोबत पार्लरमध्ये जाऊन चांगली तयारी करून ये. मी नाही इच्छित की रवीने तुला कोणत्याही गोष्टीवरून नकार द्यावा, पण ताईसाहेबा मी जशी आहे तसंच राहू इच्छिते. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, जर तो मला माझ्या सर्व वास्तवासोबत स्वीकारतो तर भविष्यात आयुष्य सुलभ होईल. पण जर मी बनावटी वापरून त्याच्या समोर जाईल तर नंतर त्याने मला स्वीकारले नाही तर? ताईसाहेबा तुच्छतेने मला पाहून म्हणाल्या, तुला जितकं सांगितलं आहे तितकं कर. जा सिमी, तिला पार्लरमध्ये घेऊन जा. सिमीने मला पुन्हा बाजूने खेचून बाहेर आणलं. बाहेर जाऊन सिमी म्हणाली, तू वेडी आहेस का, जे ताईसाहेबाला असं नकार देत आहेस? जर तिने मला असं सांगितले असते तर मी एक क्षणही थांबली नसते. मला काहीही चांगलं वाटत नव्हतं. असं वाटत होतं की काही अघटित घडणार आहे. माझं हृदय ठप्प होऊ लागलं होतं. ताईसाहेबाने सांगितलं होतं की रवी खूप सुंदर तरुण आहे आणि पैशांचीही कमी नाही. तू त्याच्यासोबत खूप आनंदी राहशील. पण काहीतरी होतं ज्यामुळे मला आतून अस्वस्थता वाटत होती. सिमीच्या सोबत मी टॅक्सीमध्ये बसून पार्लरमध्ये गेली, तर तिथे सिमीला तिचा एक मित्र भेटला. सिमीने मला पार्लरमध्ये जाण्याचा इशारा केला आणि स्वतः मित्राशी गप्पांमध्ये रमली. जसंच मी दरवाजाच्या जवळ पोहोचले, कोणीतरी मला बाजूने पकडून मागे ओढलं आणि माझ्या तोंडावर असं काही ठेवलं की मी बेहोश झाली. माझं मन अंधारात लोटलं गेलं होतं. मला असं वाटत होतं की मी कोणाच्या मजबूत बाहूंमध्ये आहे, पण त्याचा चेहरा मी पाहू शकले नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझ्याजवळ ताईसाहेबा आणि सिमी दोन्ही होत्या. शुद्धीत येताना ताईसाहेबा माझ्याजवळ धावत आल्या. तू ठीक आहे का? आता तुझं काय झालं? तू अचानक बेशुद्ध कशामुळे झाली? मी किंचित मान उचलून ताईसाहेबांकडे पाहिलं. माझ्या डोक्यात दुखणं होत होतं. डोळे झोपेने भारी झाले होते. काहीच उत्तर न देता माझं मन परत अंधारात गेलं. आता शुद्धीत आल्यावर मी माझ्या खोलीत होते आणि सिमी माझ्याजवळ येऊन बसली. सीमेने मला शुद्धीत येताना पाहून देवाचे आभार मानले आणि नंतर ताईसाहेबाला माझ्या होशात येण्याची माहिती दिली. आहार घेतल्यानंतर ताईसाहेबाने मला सांगितलं, आज तुझ्यामुळे सारा कार्यक्रम खराब झाला. रवी तुला पाहायला आला होता, पण तू थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलीस. तो बिचारा तुझी वाट बघत होता. त्याला पुन्हा येण्यास सांगितलं आहे. मला वाटत होतं की आजच सगाई होईल, पण असं काहीतरी घडण्याचं नशिबी होतं. ताईसाहेबाला खूप दुःख होतं आणि सिमी म्हणाली, प्रत्येक कामाचा एक वेळ असतो. ताईसाहेबा, तुम्ही चिंतित होऊ नका. सर्व काही ठीक होईल आणि देवाच्या इच्छेने भावनाचे लग्न देखील तुमच्या अनुमतीने होईल. दिवस याचरित्या जात होते. आता मी घरात राहून कंटाळले होते. त्यानंतर ताईसाहेबाने मिसेस गुप्ताला पुन्हा घरात येण्यास सांगितलं, पण त्यांच्यात काय बोलणी झाली हे माहीत नाही. पण ताईसाहेबा खूपच रागावलेल्या होत्या. एके दिवशी त्या माझ्यावर रागावून फाटल्या. तू माझ्या हातून इतक्या चांगल्या मुलाला गमावून टाकलं. जर तू त्या दिवशी हे सर्व नाटक केलं नसतं तर आज मी तुझे त्याच्यासोबत लग्न करण्याची तयारी करत असते. त्यांनी रागाने आवाज चढवून बोलल्या आणि त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नाटक? त्या दिवशी माझ्यासोबत जे काही झालं ते नाटक नव्हतं. माझ्या तोंडावर कोणीतरी रुमाल ठेवून मला असं काही सुंगवलं की मी बेहोश झाले. मला हे माहीत नव्हतं की तो कोण होता आणि त्याने हे का केलं. मी ताईसाहेबाला हे सांगितलं नाही की त्यांना चिंता होईल म्हणून. मी फक्त म्हटलं की मला चक्कर आली आणि मी बेहोश झाले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
त्यांच्या हृदयात पिघडू लागले आणि म्हणाल्या, मी तुझ्या भल्यासाठीच हे बोलते. तुला माझ्या बहिणी समान मानते. नाहीतर मला तुझ्यासाठी किती कष्ट करण्याची गरज नाही. काहीच नाही. त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. जर रवीने लग्न करण्यास नकार दिला तर त्यात माझं काहीही चुकलं नव्हतं. आणि ताईसाहेबा मला लग्नासाठी इतकी उत्सुक का होत्या? का त्या मला कंटाळल्या होत्या? मी त्यांना त्रास देत होती का? जेव्हा जेव्हा त्या मला लग्न करण्यावर जोर देत होत्या तेव्हा तेव्हा मी जास्तच गोंधळत होते. पण माझ्या आजूबाजूला असं कुणीही नव्हतं ज्याच्याशी मी माझ्या शंका व्यक्त करू शकेल. त्या काळात साहेबजींच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ लागला होता. त्यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल वाढले होते. डॉक्टरांनी त्यांना बाहेरच्या चटपटखांनावर बंदी घातली होती आणि घरच्या साध्या अन्नाचे सेवन करण्याचे निर्देश दिले होते. काही दिवस त्यांनी बेड रेस्ट घेतला. ताईसाहेबा आपल्या उपस्थितीत त्यांना परहेजी अन्न देत होत्या आणि ते नाक सुगडत ते स्वाधीन अन्न खात होते. त्यांना अशा अन्नाची सवय नव्हती. पण आता रोगामुळे हे सर्व अन्न त्यांच्यासाठी मजबुरी होती. आता जेव्हा ते ऑफिसला जाऊ लागले तेव्हा रोज कामातून वेळ काढून घरी येऊन अन्न खाणे कठीण होऊ लागले. मग ताईसाहेबा काही ना काही नोकराच्या हाताने त्यांच्यासाठी अन्न पाठवत होत्या. या कामासाठी सिमी स्वतः अन्न घेऊन जात होती. त्या दिवशी सिमीची तब्येत खराब झाली. ती तापात बरीच गरम झाली होती आणि आपल्या क्वार्टरमध्ये बंद होती. त्यामुळे मला ड्रायव्हरसोबत अन्न घेऊन ऑफिसला जावे लागले. जेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची खोली रिक्त होती. साहेबजी कुठेच दिसत नव्हते. मी टेबलवर अन्न ठेवलं आणि खुर्चीवर बसून त्यांची वाट पाहू लागले. निश्चितच ते वॉशरूममध्ये असावे. त्यांच्या प्रतीक्षेसाठी मी दुसरे काही करू शकत नव्हते. तेव्हा मला आपल्या मागे कुठल्या तरी आवाजाच्या खटक्याची ध्वनी ऐकली आणि मग तो गडगडीत आवाज माझ्या कानाशी आदळला, ज्यामुळे मी माझ्या जागेवरून उभी राहिले. मी मागे वळून पाहिले आणि माझ्या डोळ्यांनाच विश्वास बसला नाही. दुसऱ्या बाजूला तो मला पाहून हसला. जणू त्याला माझं समोर आल्याचं सामान्य गोष्ट होती. तर माझ्यासाठी हे सर्व अत्यंत अनहोणी होती. मला काहीही समजत नव्हतं की तो इथे कसा आला. मी आश्चर्यचकित होऊन उभे राहिले. तो हळूहळू माझ्याकडे येत होता. माझ्या शरीरात भयाची एक तीव्र लाट धावली. मी तिथून पडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझ्या बाजूला पकडून मला भिंतीसह धरले आणि माझ्यावर झुकू लागला. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी अनाथाश्रमात आढळले. जाग येताच मला हे समजले की माझ्याकडे आईवडील आणि भाऊ बहीण असे काहीही नाते नाही. मी या जगात एकटीच होते. काळे गडप होत होते आणि मी जाणले की येथे आपल्याला जीवन खूप कठीण आहे. संपूर्ण दिवस अनाथाश्रमाची आया आम्हाला काम करवायची आणि अन्न अल्पत्य देते. माझ्याप्रमाणे इतर मुली इथे राहत होत्या, जे एक बंदिस्त जीवन जगत होत्या. काम फार जास्त होते आणि अन्न कमी मिळत होते आणि शिक्षणासाठीही फक्त थोडा वेळ मिळायचा. एक शिक्षक येत होते जे सर्व मुलांना काम देत असे. काही मुलांवर लक्ष देत असे, काहींचे ऐकत असे आणि काहींना केवळ टाळून आपला वेळ घालवत असे. मला शिकण्याची खूप आवड होती. त्यामुळे मी शिक्षकाचे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि माझ्या बाजूने प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी शिक्षणात रुची आणि समज पाहून शिक्षकाने माझ्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. आम्हाला इतकं दिलं गेलं की आम्ही प्राथमिक गोष्टी आणि आवश्यकतेनुसार लेखन शिकले. जसं जसं मी मोठी होत गेले मला हे अनाथाश्रमात काहीतरी विचित्र घडत असल्याचे लक्षात आले. माझ्याहून मोठ्या मुली प्रत्येक रात्री तयार होऊन अनाथालयाच्या बाहेर जात होत्या. मला हे लक्षात आले की या मुलींचे जीवन इतर मुलींपेक्षा खूप वेगळे होते. त्यांना फक्त चांगलं अन्न मिळत नव्हतं तर नवीन कपडे आणि इतर आवश्यक वस्त्रही मिळत होते. माझ्या मनात हा विचार आला की काश मला ही सर्व सुविधा मिळाली असती. मी पण चांगलं खाल्लं असतं, चांगलं घातलं असतं. एक दिवस मी एका मुलीला माझी इच्छा व्यक्त केली. मी तिला सांगितलं माझ्या मनालाही तुमच्यासारखं जीवन जगण्याची इच्छा आहे. तिने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटलं, देव न करो की तुला अशा जीवनाची संधी मिळावी. जेव्हा तू या वयात पोहोचशील तेव्हा तुझी इथून सुटका व्हावी. तू इथपासून दूर जावी. तुला माहीत नाही की या सुविधांसाठी आम्ही किती मोठी किंमत चुकवतो. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते आणि मला हे समजत नव्हतं की ती मुलगी कशावरून रडत होती. तिच्या वयाच्या बाबतीत मी या गोष्टी समजू शकत नव्हते. मी फक्त 15 वर्षांची होते. माझ्या मनात दिवसेंदिवस ही जिज्ञासा वाढत गेली की अनाथालयाच्या मागच्या बाजूला काय आहे आणि त्या मुली त्या ठिकाणी का जातात. तेव्हाच एक रात्री मी लपतछपत तिथे गेले. तिथे मी पाहिले की मागच्या दरवाजातून आलेली अनाथालयाची देखभाल करणारी महिला सर्व मुलींना घेऊन जात होती. दरवाजाबाहेर एक मोठी गाडी उभी होती आणि त्या मुली त्या गाडीमध्ये बसत होत्या आणि मग अचानक ती गाडी नजरेच्या पलीकडे गेली. मी थकलेल्या पावलांनी आपल्या खोलीत परत आले. आता मला थोडं थोडं समजायला लागलं की त्या मुली कुठे जातात आणि त्यांच्याशी काय होत आहे. आणि मग एक दिवस गप्पांमध्ये मी एका मुलीकडून सत्य काढले. हे सत्य ऐकून माझ्या भीतीने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. आयासोबत अनाथालयात आणखी खूप लोक जोडलेले होते, जे त्या मुलींना चुकीच्या कामांना भाग पाडत होते. प्रत्येक रात्री त्यांना मोठ्या मोठ्या व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांकडे घेऊन जात आणि सकाळ होण्याच्या आधी त्यांना परत आणत होते, म्हणजे कोणालाही या गोष्टींचा पत्ता लागणार नाही. माझ्या मनात आता ही भीती बसली होती
की काहीतरी असं घडू नये की माझ्याबरोबरही हेच होईल. मी हे सर्व कसं सहन करणार? माझी प्रतिष्ठा माझ्या जीवापेक्षा महत्त्वाची होती आणि मी माझी प्रतिष्ठा गमावू इच्छित नव्हती. मी हे देखील पाहिले की अनेकदा लोक अनाथालयात येतात, एका मुलीला पसंत करतात, तिला दत्तक घेतात आणि ती मुलगी इथून कायमची जाते आणि मग काही मुलींचे लग्न करून त्यांना घेऊन जातात. मी दिवस रात्री याच्यावर प्रार्थना करत होते की कोणीतरी माझ्याशीही लग्न करेल, म्हणजे माझं यापासून सुटणं होईल. आता माझं वय 18 वर्ष झालं होतं आणि मी पाहिले की अनाथालयाच्या इन्चार्जने मला खोल नजरेने पाहायला सुरुवात केली होती. त्यानंतर एक माणूस आला आणि त्याने आपल्या हाताने मुलांना टॉफी आणि चॉकलेट्स देण्यास सुरुवात केली. मी त्याला पाहून कचकच केली आणि तिथून जाणार होते तेव्हा त्याने मला आवाज देऊन थांबवले. माझे मागे वळून पाहिल्यावर त्याने हसत हसत चॉकलेट्स आणि टॉफ्या माझ्या हातावर ठेवल्या. मी त्याला हसून सांगितले, मी छोटी नाही. त्याने माझ्याकडे खोल नजर टाकली. त्या नजरेत असं काय होतं की मी नजर झुकवून राहिले. त्यावेळी आयाने मला तिथून हटण्याचा इशारा केला आणि मी आपल्या खोलीत गेली. त्याच्या त्या सुंदर नसलेल्या डोळ्यांची कल्पना माझ्या मनात जडली होती. वारंवार त्याच्या नजरा आणि त्याच्या पाहण्याच्या पद्धतीने माझ्या हृदयाचे धडधड वाढवले. पुढील काही दिवस आरामात गेले. एक दिवस आयाने माझ्याकडे कपडे आणले आणि सांगितले की रात्री हे कपडे घालून तयार होऊन जा. त्यांची बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाली. भीतीने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझं लक्षात आले की ती मला काय सांगू इच्छित आहे. त्यानंतर त्यांनी मला हसून सांगितले, तू छोटी नाही, समजदार आहे. नक्कीच तुला माहिती आहे की मी तुला काय सांगू इच्छित आहे. तू खूप सुंदर आहे आणि मला समजायला आलं की तू लहानही नाही, तर तुझ्या वयापेक्षा मोठी दिसते. अनुराग साहेब तुझ्यावर आपला जीव गमावून बसले आहेत. आयाचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले की त्याचं नाव अनुराग होतं. पुढील दिवशी आयाने मला सांगितले की माझे लग्न आहे आणि मला कायमचे अनाथालय सोडून जावे लागेल. त्यांची बातमी ऐकून माझं तोंड उघडच राहिलं. अशा प्रकारे कसं शक्य आहे? कोण होता जो माझ्याशी लग्न करून मला घेऊन जात होता आणि त्याचं माझ्यासोबत कसं वागणं असेल? त्याचं घर कसं असेल आणि माझं भविष्य कसं असेल? अनेक विचार माझ्या मनात घुमत होते. आणि मग लग्नाच्या विधीसाठी आयाने मला तयार करून मोठ्या खोलीत नेले. तेव्हा मी थोडक्यात नजर उचलून पाहिले. माझ्यासमोर तोच होता जो त्या दिवशी अनाथालयात आला होता, जो मुलांना टॉफ्या वाटत होता. त्याला पाहून माझ्या मनात विचार आला की हा माझ्यासाठी एक भेट आहे. हा मला कधीच त्रास देणार नाही. आणि मग मी समाधानाने लग्नासाठी तयार झाली. जेव्हा मी तिथून विदा झाली तेव्हा तिथे घालवलेला सारा वेळ माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागला आणि वारंवार त्या मुलींचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येत होते, जिथे काही मुली त्या अत्याचारांना सहन करण्यास मजबूर होत्या, काही स्वेच्छेने हे करत होत्या आणि काही मजबुरीत होत्या. मी त्या मुलींसाठी काहीतरी करावं असं ठरवलं होतं. मी ठरवलं होतं की मी त्या मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे. माझ्या पतीशी मी याबाबत बोलायला हवे असे मला वाटले. जेव्हा मी त्यांच्याबरोबर घरी आले तेव्हा मला जाणवले की ते खूप चांगला माणूस होते. त्याने मला खूप प्रेमळपणे वागवले. लग्नाआधी मला ज्या प्रमाणात भीती वाटली होती ती सारी भीती अनुरागच्या कुशीत सामावली आणि गायब झाली होती. अनुरागने मला फुलाप्रमाणे स्पर्श केला आणि अनुरागच्या प्रेमावर माझ्या डोळ्यात पाणी आले. मी दुर्दैवी होते कारण माझे आईवडील नव्हते, ना भाऊ बहिणीचं प्रेम होतं. तर माझ्या नशिबात इतके चांगले पती कसे आले हे मला विश्वास बसत नव्हते. आणि अचानक रडत रडत मी अनुरागच्या छातीवर आपले डोळे लपवत होते. अनुरागने मला मजबूतपणे आपल्या कुशीत घेतले. अनुरागने आश्चर्यचकित होऊन विचारले की या परिस्थितीत रडण्याची काय गरज आहे? उलट तुला आनंदित हवे, कारण तुला माझ्यासारखा सुंदर पती मिळाला आहे. अनुरागने आपल्या हातात एक अश्रू उचलून सांगितले. मी माझे अश्रू पुसत सांगितले, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. त्याने मला खूप मान आणि प्रतिष्ठा दिली होती. या घरात आमच्यासोबत नोकर चाकरही होते. अनुराग एक मोठा बिझनेसमॅन होता आणि त्याच्या व्यवसायाच्या शाखा दुसऱ्या देशांपर्यंत पसरलेल्या होत्या. माझ्या मनात हे आश्चर्य होतं की त्याने माझ्यासारख्या अनाथ मुलीशी का लग्न केले? त्याने मला आपल्या आयुष्यात का समाविष्ट केले? जेव्हा मी याबाबत त्याला विचारले तेव्हा तो हसून उत्तर देत मला म्हणाला, मला तुझ्यावर पहिल्या नजरेतच प्रेम झालं म्हणून तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट केलं. आणि मी त्याच्या बोलण्यात शांतपणे मान झुकवत असे. हे दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते, पण मला माहीत नव्हते की माझा आनंद इतका कमी होणार आहे. अनुरागचा साथ फक्त काही वेळासाठीच असणार होता. लग्नाचा 3रा दिवस होता आणि मी सकाळी उठल्यावर अनुरागने माझ्या गालावर थाप देत सांगितले की तो एका आठवड्यासाठी दुसऱ्या देशात जात आहे. त्याला व्यावसायिक मीटिंग आहे आणि अनेक कामं आहेत. त्याने सांगितले, मी प्रयत्न करेल की एका आठवड्यापेक्षा आधी परत येईल. तू चिंता करू नको. इथे तुला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि कोणतीही समस्या असेल तर मला कॉल कर. त्याने मला एक मोबाईल दिला आणि त्यात आपला नंबर सेव्ह केला आणि मोबाईल वापरण्याची पद्धत शिकवली. त्यानंतर तो मला उदास सोडून गेला. माझं मन म्हणत होतं की आज काही वाईट घडणार आहे. दुपारी जेव्हा मी खोलीतून बाहेर आले तेव्हा लॉन्जमध्ये एक स्त्री बसलेली पाहिली. तिच्या पाठीमागे माझ्याकडे तोंड होते. ती मला पाहून एका क्षणासाठी आश्चर्यचकित झाली.
तू कोण आहेस आणि इथे काय करत आहेस? तिचा अंदाज खूप विचित्र होता. मी तिला माझा परिचय दिला तर ती आश्चर्यचकित झाली. तू काय बकवास करतेस? माझा मुलगा तुझ्याशी लग्न कसं करू शकतो? तो आधीच विवाहित आहे. त्याची एक पत्नी आहे. तू खोटं बोलत आहेस. माहीत नाही तू कोण आहेस आणि माझ्या घरात कोणत्या हेतूने आलीस? तिने मला धक्के देण्यास सुरुवात केली. मी तिच्यासमोर हात जोडून सांगितले, अनुरागने स्वतः मला या घरात आणले आहे. त्याने माझ्याशी लग्न केले आहे आणि कृपया त्याला मला बोलावू द्या. माझा मोबाईल खोलीतच होता, पण त्या स्त्रीने मला खोलीत प्रवेश देण्यास नकार दिला आणि माझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. तिने अनुरागला कॉल करून काही कन्फर्म केले नाही. ती मला धक्के देऊन घराबाहेर काढत होती. नोकर एका बाजूला मान झुकवून उभे होते. या सर्वात कोणालाही काही बोलण्याची हिंमत नव्हती. त्यानंतर मला समजले की ती अनुरागची आई होती. अनुरागने मला का लपवले की त्याची आई आहे हे मला माहीत नाही, पण ती 3 दिवस कुठे होती? आणि ती तर सांगत होती की लग्न झाले आहे, तर त्याची पत्नी या घरात का नव्हती? मी रडून थकले आणि म्हणाले, जोपर्यंत अनुराग येत नाही तोपर्यंत मी या घरातून कुठेही जाणार नाही. रडण्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांना जमा झाले. त्या स्त्रीने मला खोलीत बंद केले. ती म्हणाली, मी माझ्या मुलास विचारते, जर तुझ्या गोष्टी खोट्या ठरल्या तर तू याचा परिणाम पहा. थोड्या वेळाने त्या स्त्रीने दरवाजा उघडला. ती खूपच रडत होती आणि मला म्हणाली, तुझी अशुभ सावली माझ्या मुलावर पडली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. आता तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही. तू अनुरागची पत्नी म्हणून या घरात राहत होती. आता तू माझ्या घरातून बाहेर जा. तिने मला धक्के देऊन घराबाहेर काढले. मी रडत रडत रस्त्यावर आले. मला काहीच समजत नव्हते की मी कुठे जावे. अनाथालयातून बाहेरची दुनिया माझ्यासाठी अज्ञात होती आणि मी रडत रडत थकल्यामुळे रस्त्यावर बसले होते. त्या दरम्यान एका बाजूने भटकणाऱ्या मुलांची टोळी आली. ते मला हाक मारू लागले. मला माझ्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होईल असे वाटले. मी एका बाजूला पळायला सुरुवात केली. पळत पळत मी रस्त्यावर आले आणि अचानक एक गाडी समोर धडकले. माझ्या मेंदूने अंधकारात प्रवेश केला. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि ताईसाहेबा माझ्याजवळ होत्या. मला शुद्धीत पाहून तिने देवाचे आभार मानले आणि मग मला माझ्याबद्दल विचारले. मी रडत रडत त्यांना सर्व कहाणी सांगितली. त्यांना माझ्यावर दया आली आणि त्यांनी मला त्यांच्या घरी नेले. मी त्यांच्यासोबत 6 महिन्यांपासून होते. मी समजत होते की माझा पती या जगामध्ये नाही, तो या जगामधून गेला आहे. आणि आज जेव्हा मी त्याला माझ्यासमोर पाहिले तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अनुराग मला आपल्या बाहूमध्ये घेत उभा होता आणि बेधडकपणे मला चावत होता. त्याच्या वागण्यात तडप होती. तो म्हणाला, भावना, तू तर मला जिवंतच मारले होते. मीही रडत रडत त्याच्या छातीत घट्ट पकडले. त्याचवेळी दरवाजावर ठोठावण्याचा आवाज आला, तर तो माझा हात धरून मला ऑफिसमधून बाहेर काढून गाडीमध्ये बसवू लागला. मी काही म्हणण्याचा प्रयत्न केला तर त्याने म्हटले, शुक्रमान की तू त्या लोकांच्या तावडीतून जिवंत सुटली आहेस. मी किती वेळा त्यांच्या हातून तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला काहीच संधी मिळत नव्हती. तुझ्यामुळेच मी त्या व्यक्तीशी मित्रत्वाचे संबंध वाढवले होते, जो आता माझ्या कामी आला आहे. आता तू माझ्यासोबत फ्लॅटवर चालणार आहेस. हे सर्व काय होतं मला काहीच समजत नव्हतं. मी अनुरागवर नाराज आणि खूपच नाराज होते. त्याच्या आईने मला घरातून धक्के देऊन बाहेर काढून टाकले होते. तिने म्हटले की अनुराग या दुनियामध्ये नाही, तरी तो जिवंत आणि सुरक्षित माझ्यासमोर उपस्थित होता. त्याने मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मी त्याच्यावर खूप नाराज होते. फ्लॅटवर आल्यावर त्याने मला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्याची एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. आणि मला हेही समजत नव्हते की त्याला ताईसाहेबाविषयी काय समस्या होती. त्याने त्यांच्याविषयी असं का सांगितलं होतं. नंतर जे काही त्याने मला सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने सांगितले की ताईसाहेबा मला विकण्याचा प्लॅन करत होत्या. रवी प्रत्यक्षात एक स्मगलर होता, जो मुलींच्या खरेदी विक्रीच्या व्यापारात गुंतलेला होता आणि ताईसाहेबा मला लग्नाच्या नावाखाली विकण्याचा विचार करत होत्या. पण अनुरागने त्यांच्या प्लॅनला अपयशी ठरवले. त्या दिवशी अनुरागने मला बेशुद्ध केले. त्याला मला लगेच त्या ठिकाणाहून घेऊन पळायचे होते, पण सिमीने मला पाहिले आणि अनुरागला तिथून पळावे लागले. रवी काही दिवसातच स्मगलिंग करत पकडला गेला आणि आता जेलमध्ये कुडकुडत होता. आता ताईसाहेबा दुसऱ्या शिकाराच्या शोधात होत्या, ज्याद्वारे त्यांना मला विकून मोठी रक्कम कमवायची होती. त्यांच्या व्यवसायाला तुटकपणा येत होता. त्यांना अधिक पैसे आवश्यक होते, जे त्यांनी माझ्या माध्यमातून मिळवायचे होते. हे सर्व ऐकून मला माझ्या स्वतःवर राग आला की मी त्यांना त्यांची खरी स्थिती का समजू शकली नाही. त्यांच्या स्वार्थीपणाला मी त्यांचे प्रेम समजले आणि आजकाल कोणालाही स्वार्थाशिवाय प्रेम येत नाही हे न समजता अनुरागने सांगितले की त्याने मला एकच खोटं सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं होतं, पण त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता कारण ती एक नालायक स्त्री होती आणि त्याच्या अनुपस्थितीत तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते. त्याने मला त्याच्या आईविषयी अज्ञात ठेवले कारण ती कधीही मला स्वीकारणार नाही, कारण ती धनाची पूजक होती आणि श्रीमंत लोकांना प्रसन्न करत होती. त्या काळात त्या गावात गेल्या होत्या आणि काही महिन्यांपूर्वी परत येण्याचा त्यांचा काही विचार नव्हता, पण अचानक त्यांचा येण्याचा कार्यक्रम बनला आणि मला पाहून त्यांनी घराबाहेर काढले. अनुरागला हे सर्व कसे होईल याचा पूर्ण अंदाज नव्हता. परत आल्यावर त्याने मला खूप शोधले, पण मी कुठेही मिळाली नाही. त्याने आपल्या आईकडून नाराजगी दर्शवली की तुम्ही माझ्या पत्नीला घरातून का बाहेर काढले.
पण काय होऊ शकते, मी त्या लोकांपासून खूप दूर गेले होते. त्या दिवशी कामाच्या सिलसिल्यात त्याने सिमीला माझ्यासोबत स्टोअरमध्ये पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. नंतर त्याने माझा पाठलाग केला आणि या लोकांचे कार्य काय आहे हे तपासले. त्याला या गोष्टीचा धोका होता की मला काही नुकसान होईल. त्या काळात तो ताईसाहेबा आणि त्यांच्या पतीविरुद्ध पुरावे गोळा करण्यात व्यस्त होता आणि एक दिवस त्यांना त्यांच्या विरोधातील पुरावे मिळाले होते, जे त्यांनी शिक्षा देण्यासाठी सक्षम केले. मग त्याने वेळ न गमावता त्यांना शिक्षा दिली. त्यानंतर काही दिवसात तो मला घेऊन परत आला. आता माझ्या सासूचा माझ्याशी वागण्याचा दृष्टिकोन बदलला होता, कारण तिने समजून घेतले की मी गरीब आणि अनाथ असले तरी तिच्या मुलाचे माझ्यावर खूप प्रेम आहे. आता जर तिला तिच्या मुलाला आनंदी पाहायचे असेल तर तिला मला स्वीकारावे लागणार होते आणि याप्रमाणे आम्ही एका घरात आनंदाने राहत आहोत. मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.